नगरसेविका राजुल पाटील ठाकरेंच्या सेनेच्या पक्षापासून अलिप्त असल्याच्या चर्चा आहेत। आदित्य ठाकरे यांनी बोलावलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत राजुल पाटील गैरहजर होत्या। मुंबई महापालिकेच्या सभागृहाबाहेर झालेल्या आंदोलनापासूनही राजुल पाटील अलिप्त असल्याचे दृश्य समोर आली होती। दरम्यान वडील संजय दिना पाटील यांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंसोबत राहण्याची राजुल पाटील यांनी भूमिका मांडली होती। वडील खासदार संजय दिना पाटलांनी एकनाथ शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही आपण उद्धव ठाकरेंच्या पक्षातच राहणार अशी ठाम भूमिका घेणाऱ्या राजुल पाटील सध्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतून आंदोलनापासून आणि बैठकीपासून राजुल पाटील दूर राहिल्यानं त्यांच्या मनात नेमकं चाललंय काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। गेल्याच महिन्यात राजुल पाटील यांचे वडील खासदार संजय दिना पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। तेव्हा मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या राजुल पाटील नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंच्या शिवसेनेत तणावाचं वातावरण असताना सुद्धा राजुल पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली। वडील शिंदेंसोबत गेले तरी आपण उद्धव ठाकरेंच्या पक्षातच राहणार असं राजुल पाटील यांनी जाहीरपणे सांगितलं। एवढंच नाही तर भूमिका कळवण्यासाठी राजुल पाटील यांनी थेट मातोश्री गाठली। उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आपण पक्षासोबतच असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र आता मुंबई महापालिकेत पक्षाच्या आंदोलनापासून राजुल पाटील दूर राहिल्यानं त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। 2 दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या सभागृहाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी राम मंदिर दान चोरी प्रकरणी घोषणाबाजी करत आंदोलन केलं। या घोषणाबाजीवेळी राजुल पाटील तिथे उपस्थित होत्या, पण या घोषणाबाजीत त्या सहभागी झाल्या नाहीत। त्याऐवजी त्यांनी दूर राहून फक्त आंदोलन पाहणं पसंत केलं। एवढंच नाही तर काल आदित्य ठाकरेंनी मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक बोलावली होती। या बैठकीलाही राजुल पाटील गैरहजर होत्या। या 2 घटनांमुळे राजुल पाटील यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। एकीकडे 1 दिवस आधी ठाकरेंसोबत असलेले सचिन अहिर दुसऱ्या दिवशी शिंदेंसोबत गेल्याचं उदाहरण ताजं आहे। त्यामुळे राजुल पाटील यांची अलिप्तवादी कृती चर्चेत येऊ लागली आहे। आता राजुल पाटील माध्यमांच्या समोर येऊन नेमकी काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागून राहिल्या।